मला जर माझा हा फिश फ्रायचा जर रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण करून बघा ही साधी सिंपल फिश फ्राय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आता मासे स्वच्छ धुण्यासाठी मी पहिलं थोडं ज्वारीचं पीठ ह्या माशांना लावून घेते. ज्वारीच्या पिठाने मासे एकदम स्वच्छ निघतात. पूर्ण ह्याला पीठ आज चांगल्या प्रकारे लावून मग मासे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घ्यायचे. मग एकदम साफ होतात. काही घाण असली तर निघून जाते अजून त्याची. पिठामुळे स्वच्छ निघतात मासे. मी आता मासे स्वच्छ धुवून तुम्हाला भेटते. चला आता आपण माशांना मसाला लावून घेऊ. जिथं आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, थोडा बारीक रवा आणि हा मसाला. याच्यामध्ये आहे धना पावडर, थोडं लाल तिखट, गरम मसाला आणि घरगुती थोडा आपला घरचा मसाला हे मिक्स करून घेतलेला आहे. हे आपण ह्या माशावरती लावून घेऊ. असा बघा मी ह्याला मसाला लावला आहे फिशला. आता मी ह्याच्यामध्ये घालते 2 चमचे तेल. परत आपण थोडं ह्याला मिक्स करू. इथं बघा मी गॅस चालू करून तवा ठेवला आहे. तवा थोडा गरम झाल्यावर आपण त्याच्यावर तेल घालू. चला आपण आता तवा गरम झाला याच्यावर तेल घालू. बघा आपण तव्यावर 2-4 चम्मच तेल घातले. आता आपण हे फिश मॅरिनेट केलेले ह्याच्यावर ठेवलेत. गॅस बारीक करू. 2 मिनटं झाकून ठेवू. बघा हे मासे आता आपण 2 मिनटासाठी झाकून ठेवू. भेटू 2 मिनटानंतर. 2 मिनिट झाले. चला आता आपण झाकून खोलू. बघा आता आपण झाकण खोलू. मासे छान फ्राय झाले. आता आपण मासे पलटून घेऊ. एकदम छान लाल भाजले. हे बघा एक साईडने छान झालेत. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊ. असा बघा मी ह्याला मसाला लावला आहे फिशला. आता मी ह्याच्यामध्ये घालते 2 चमचे तेल. परत आपण थोडं ह्याला मिक्स करू. आता आपण गॅस चालू करून तवा ठेवून घेतला आहे. तवा गरम झाला की 2-3 चम्मच तेल टाकून घेऊ. मासे छान फ्राय झाले. आता आपण मासे पलटून घेऊ. बघा आता आपण झाकण खोलू. मासे छान फ्राय झाले. आता आपण मासे पलटून घेऊ. अरे बघा आपलं फिश फ्राय तयार आहे. आता आपण कोथिंबीर घालून घेऊ. तुम्ही पण नक्की करून बघा फिश फ्रायची रेसिपी. अशा प्रकारे तयार आहे आपली फिश फ्राय थाळी. हे बघा आपण केलेलं फिश फ्राय. त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी, तुम्ही चपाती काही पण खाऊ शकता. कांदा लिंबू